त्याच दरम्यान सन्माननीय आदरणीय प्रमोददादा उतेकर साहेब इथे उपस्थित झाले आहेत. सह्याद्री असोसिएशनचे सल्लागार आहेत प्रमोदजी उतेकर साहेब. आपला मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत, वेलकम या स्पर्धेमध्ये. नवीन हंगामाला सुरुवात झाली आणि नवीन हंगामामध्ये साहेबांचं देखील आगमन झालं आहे. या स्पर्धेला त्यांनी भेट दिली आहे. प्रमोदजी उतेकर साहेब आपला मनपूर्वक स्वागत. आणि त्यांचं स्वागत केलंय पहिल्याच बॉलवरती या षटकारानं. चला नेटचे इकडे जे खेळतात प्लीज, नेटचे इकडे जे खेळतात त्यांना प्लीज विनंती आहे, खेळू नका, थोडंसं मैदानाच्या बाहेर जावा, विनंती आहे. बघा मॅच चालू आहे, लहान मुलं जे कोण आहेत बॅट घेऊन आतमध्ये प्लीज. हो, दुसरा बॉल देखील ऑफ करायचा होता, परंतु इथे आपण पाहतोय बॉलत इहान प्रथमेश. हो, यावेळेस लॉफ्ट केलाय, घुटना टेक और षटकार देख ठोकलाय हा टॉप क्लास पट मधून मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. सुरुवात अगदी लाजवाब केली आहे. घमासन युद्ध आता मात्र चालू होणार आहे, कारण की दोन्ही टीम्स आपण पाहतोय अगदी बलाढ्य आहेत. आणि करो या मरोची स्थिती आहे, डू ऑर डाय मॅच आहे दोन्ही टीमसाठी. करो या मरो, अभी नाही तो कभी नाही. परंतु इथे जर सामना जिंकायचा असेल तर इथे पराकाष्ठा कराव्या लागतील, मेहनत करावी लागेल दोन्ही टीम्सला. इथून पुढे फार महत्त्वाचे मॅचेस आहेत. क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनल्स तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. नेक्स्ट बॉल सुंदर हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. सुशांत आणि सतीश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सुशांत म्हटलं तरी एक हार्ड हिटर बॅटर, पोलादपूरमधून बिलॉंग करणारा खेळाडू आहे आणि बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण त्यांना पाहत असतो. नक्कीच आमचे टेन क्रिकचे ओल्ड इज गोल्ड देखील आमच्या समोर जॉईन झालेले आहेत. राठोड सर आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आणि टेक्निकल रूममध्ये जेव्हा जेव्हा ते येतात एक वेगळीच सुंदरता त्या टेक्निकल रूममध्ये असते. आणि यावेळी स्वागत केले पुन्हा एकदा. वॉट अ स्ट्रोक इट वॉज, ग्लॅमरस स्ट्रोक. आणि अजून एक सुशांतच्या बॅटमधून आलेला हा लाजवाब फटका, आणि त्या फटकाचा चटका लागत असताना टीम खडकवाडी संघाला षटकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा लो फुल टॉस बॉल, गॅप सिलेक्शन अलॉंग विथ द कार्पेट. यावेळेस आपल्याला पाहायला जरूर मिळतं एक सिंगल कंप्लीट, दुसरा धाव्याचा कॉल. आणि इथे 4 धावा मिळतात चौकाराच्या मदतीने. धावफलक पोहोचेल 22-22 ऑन बोर्ड. 22 धावा धावफलकावरती आहेत. बावीस धावा 22 ऑन बोर्ड. 22 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. बॉलिंग मार्कवरती ओमकार आहेत. ओड नंबर 2. हाफ ट्रॅकर बॉल पुल केले, मिड विकेट रिजन मध्ये बॉल खेळतात. फिल्डर आहे, चांगलं स्टॉप केले बॉलला. फिल्डिंग चांगली आहे, क्या बात आहे. अगदी फुटबॉल स्टाईल मध्ये बॉल अडवलाय. आणि 2 धावा नक्कीच मिळतात. 24 धावा 24. धावा धावफलकावरती आहे. यावेळी टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलेला बॉल पाहायला मिळतो. यावेळी डॉट बॉल झालाय.
षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय प्रगतीपथावरती पाहायला जरूर मिळतोय. 24 धावा धावफलकावरती, 24 ऑन बोर्ड. बॉल या नेक्स्ट बॉल लोवर फुलटॉस बॉल आहे. यावेळेस प्रथमेश होते स्टॉप करण्याचा प्रयत्न, एक सिंगल मात्र कंप्लीट झाली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचलाय. 25-25 ऑन बोर्ड. थोडंसं स्लो शांत गती आपल्याला जरूर पाहायला मिळते. 3 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हरच्या अनुषंगाने आपण पाहिलं तर थोडंसं समीकरण चेंजेस. वॉट स्ट्रोक. आणि इथे देखील आपण पाहतोय थेट त्या पत्राला सलामी देत असताना आपल्याला पाहतो वेअर हाऊस आहे आणि त्या वेअर हाऊसला मात्र सलामी दिली आहे. शैलेश दादा, पुढचा बॉल देखील त्याच दिशेने फटका खेळलाय, सजवलाय आणि इथे देखील अजून एक आलायला चौकार आपल्याला पाहायला नक्कीच मिळालाय. चौकाराच्या मदतीने धावफलक पोहोचलाय. 35-35 ऑन बोर्ड. 35 धावा धावफलकावरती आहेत. पस्तीस धावा धावफलकावरती आहेत. 35 ऑन बोर्ड. आडाचा कोंड आणि घागर कोंड. चला टॉस साठी आपण आडाचा कोंड आणि घागर कोंड दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी लगेच नेक्स्ट मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक पोहोचलंय 39 या धावसंख्येवरती. 39 ऑन बोर्ड. 39 धावा धावफलकावरती आहे. 2 ओव्हर 39 धावा धावफलकावरती आहेत. आमचे विकास सांगत असताना ऑफिशियल स्कोरर आहेत सकाळपासून आमचे चांगली साथ देत आहेत स्कोरिंगच्या भूमिकेत. आमच्या सुवर्ण अक्षरामध्ये स्कोर कार्ड सजलं जात आहे. त्यानंतर आमची संपूर्ण टेक्निकल टीम 10 क्रिकची आज ओल्ड इज गोल्ड देखील आमच्या समोर जॉईन आहे. जी जुनी जोडी होती कॅमेरामॅनच्या भूमिकेत गोविंद आणि टेक्निकल रूममध्ये आमचे राठोड आलेले आहेत. रावडी राठोड म्हणून त्यांची ओळख होती ओल्ड इज गोल्ड 10 क्रिकचे. आणि सध्याच्या घडीला साहू तिथे आहेत. एकूण 40 धावा धावफलकावरती आहेत. 2 ओव्हर्स कंप्लीट देखील झालेत. यावेळेस ऑन साईडला आपण पाहतो इथे एक सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचेल. 40 ऑन बोर्ड. चला थोडंसं स्पीडअप करा. चाळीस धावा धावफलकावरती आहे. जरा स्पीडअप करा, वेळ घेऊ नका प्लीज. अजून बऱ्याच मॅच कव्हर करायचे आहेत. एक सिंगल कंप्लीट.
सिंगल्सच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले. 41-41 ऑन बोर्ड. 41वा धावफलकावरती पाहायला मिळतात. सतीश आता स्ट्राईक एंडला बॅटर. ओव्हर नंबर 3, षटक क्रमांक 3 अखेरचं षटक आहे. पुरुष एकदा पूल केले. आडवा बॅटने फिल्डर आहे त्याच्या आवाग्याच्या बाहेर आणि तिथे फिल्डर होते आणि फिल्डरच्या डोक्यावरून वन बाउंस सीमारेषा पार. चौकार इथे ऍड केला जाईल स्कोर कार्ड वरती. या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. 45 ऑन बोर्ड. 45वा धावफलकावरती आडाचा कोण टॉस जिंकलाय. इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी. पुरुष एकदा बॉल होती. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅक बॉल होता. आडवा बॅटने यावेळेस अगदी टो केलं. टो एंडला यावेळेस बॉल पूर्णपणे धडकला आणि थेट जाऊन पोचलाय बॉडी लाईनच्या बाहेर. अजून एक 4 रन्स. चौकार बराच स्ट्रोक होता. अगदी नजाकत बरंच एक वेगळं नजाकत पाहायला मिळाला. फक्त ग्लान्स केलं. दिशा दाखवण्याचं काम. ऑन अ टॉस खेळले आणि हा चौकार मिळालाय. तब्बल 49वा धावफलकावरती आहेत. शेवटचे 2 बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळतात. चला भरपूर वेळ झालाय. 4:30 वाजले. बऱ्याच मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत. लाईट देखील थोड्या वेळाने इफेक्ट करायला लागेल. कॅच आणि इथे परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. बॅटचं लिडिंग एज यावेळेस पाहावं लागेल आणि इथे चौकार आला. चौकारच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. 53 ऑन बोर्ड. 53 धावा धावफलकावरती लागले गेले. 54 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप करा. लगेच फिल्डिंग सेट करून घ्या. टायमर आता ऑन केला जाईल. प्रत्येक मॅचमध्ये याची नोंद घ्या. आता पूर्णपणे स्टार्ट टू एंड टायमर ऑन असेल. कुठल्याही प्रकारचा 1 मिनिट देखील वाया जाऊ द्यायचं नाही आपल्याला. चला स्पीडअप करा प्लीज, विनंती आहे. 53 धावा धावफलकावरती आहे. 54 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. शैलेश दादा 1 मिनिट आहे. 1 मिनिट. चला येस मॅचला होणार आहे सुरुवात. चला वेळ घेऊ नका, लगेच फिल्डिंग सेट करा. चला पार्लेवाडी टीम वेळ घेऊ नका. बघा टायमर सेट केला जाईल. पहिला बॉल पडेल, टायमर ऑन होईल. 10 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला 2 षटक टाकायचं, अन्यथा 1 फिल्डर आतमध्ये घेण्यात येईल याची नोंद घ्या. रोहित आणि दिनेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंगसाठी कोणाला आमंत्रित करतात ते देखील पाहणं फार गरजेचं आहे. पाहावं लागेल कोण येतोय बॉलिंगसाठी पहिलं षटक घेऊन.
आय थिंक सुशांतला यावेळी आमंत्रित केलंय. सुशांत यावेळेस पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आमंत्रित केलंय. बॉलिंग मार्कवरती सुशांत आलेले आहेत. स्ट्राईक एंडला रोहित, नॉन स्ट्राईक एंडला दिनेश. मॅच ऑन. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती विकेटचा पतन. पहिल्या बॉलवरती परतावं लागेल मैदानाच्या बाहेर रोहित यांना. धक्का क्रमांक पहिला लागलाय टीम कडकवाड या संघाला. फलंदाज होतो बाद. वैभव न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता वैभव. तोच मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. परंतु समोर देखील सुशांत सारखा एक धुरंधर खेळाडू आहे. नेक्स्ट बॉल. बॉल तयार. राईट अबाउट द विकेट. यावेळेस चांगला बॉल. फिल्डर आहे थोडस फास्ट यावेळेस, परंतु फंबल झाले. दुसरा धावाचा कॉल आणि इथे 2 धावा अखेरीस कंप्लीट झाल्यात. जिथे एकदा होती तिथे 2 मध्ये कन्व्हर्जन झालं. 2 बॉल 2 धावा धावफलकावरती आहे. 2 ऑन अ बोर्ड. ओव्हर नंबर 1 ऑन गोईंग आहे. षटक क्रमांक पहिला. टार्गेट इथे सेट करण्यात आलंय. तब्बल 54 धाव्यांचं 54चं टार्गेट सेट करण्यात आलंय. 3 ओव्हरची मॅच आहे. हो, यावेळेस पाहावं लागेल. इथे डॉट बॉल आलाय. तीन बॉल आणि 2 धावा फक्त धावफलकावरती आहे. अजूनही 52 धाव्यांची आवश्यकता आहे. तब्बल 54 धावांचं लक्ष आव्हान इथे मोठ्या प्रमाणात करण्यात आलं, खेळण्यात आलं. आणि ते शिखर जर चढायचं असेल तर चौकार आणि षटकाराची आतिषबाजी करावी लागेल. संध्याकाळचं सत्र हे क्रीडांगण आपण पाहतोय, ही स्पर्धा अनुभवतोय. हो, यावेळी चुकी घडली. 9चा कॉल आलाय. नो बॉल. पहिला बिमर. नो चेक सिंगल. फ्री हिटचा कॉल आहे. फ्री हिट. नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. बॉल तयार. फ्री हिटचा बॉल. हो, यावेळेस खोलात टाकला होता परंतु फ्री हिट होती. त्यामुळे इथे आपण पाहतोय विकेट मिळणार नाही. फ्री हिटचा बॉल होता. चांगली गोलंदाजी आतापर्यंत सुशांतने मात्र केली आहे. चांगला स्टार खेळाडू आहे. त्या नावाची चर्चा या संपूर्ण विभागात होत असते, तो सुशांत. तीन धावा धावफलकावरती आहेत. 3 ऑन अ बोर्ड. ऑफ टाकर बॉल. पुन्हा एकदा फिल्डर आहेत. फिल्डर त्यावेळेस धावतात अलग विथ कार्पेटच्या साह्याने. 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धाव्याचा कुठल्याही प्रकारचा कॉल नाही आहे. 2 धावा मिळतात. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पोहोचवेल 5च्या धावसंख्येवरती. षटक क्रमांक पहिलं. 5 बॉल झालेले आहेत. शेवटचा बॉल अजून बाकी आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आखरी गेंद. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. शेवटचा बॉल. आणि यावेळेस ओव्हर अखेरीस कंप्लीट झाली आहे. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट. फक्त 5 धावा सुशांतने खर्च केल्या. चांगली सुरुवात यावेळेस आपल्या टीमसाठी करून दिली आहे. आणि इथून पुढे अजून 49 धाव्यांची आवश्यकता येणार आहे. 12 बॉल 49 धाव्यांची आवश्यकता आहे. स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. टायमर ऑन आहे पार्लेवाडी टीम. आणि तुम्हाला पॅनल्टीच्या सामोरे जावं लागेल. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर अंतर्गत ही स्पर्धा शुभारंभ चषक 2025 2025 ही टुर्नामेंट आपण पाहतोय. 2 दिवसीय डे फॉर्मॅटमध्ये स्पर्धा झाली. कालचा पहिला दिवस आपण पाहिला.
आणि आज अंतिम दिवस या स्पर्धेचा. आज खऱ्या अर्थानं समजेल आपल्याला या स्पर्धेचा शुभारंभ, चषकाचा मानकरी कोण ठरेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये थोड्याच वेळात आपल्याला समजेल की कोण असेल या स्पर्धेचा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. संपूर्ण टीममध्ये कोण वर्चस्व गाजवेल. बॅकफुटला आले, पंच केलं, शैलेश पवार तिथे होते, थोडंसं फंबल झाले, कॅच ड्रॉप. जजमेंट चांगलं होतं परंतु पाहावं लागेल. यस, इथे उंगली उपर. दुसरा रन घेत असताना धावचीच्या स्वरूपात धक्का क्रमांक यावेळेस दुसरा लागत असताना दिनेशला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. लो फुल टॉस बॉल आणि इथे सुरुवात चांगली केली. डॉटने सुरुवात मात्र केली. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय रोहित आहेत. तिसरा बॉल आणि एक सिंगल आली आहे तिसऱ्या बॉलवरती. धावफलक पोहोचले 7. 7 ऑन ए बोर्ड. स्टॉप केल्या ऑन साईडला फटकाला जवाब आपल्याला पाहायला मिळतोय परंतु फिल्डर आहेत आणि इथे धक्का क्रमांक लागत असताना तिसरा स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर तैनात होते आणि महत्वाची विकेट इथे कॅरी झाली आहे. कारण की वैभव मागच्या मॅचचा हिरो होता, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता परंतु त्याच मॅन ऑफ द मॅचचा मानकरीला मागे परतावं लागलं मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर ओमकार यांना आपण पाहतोय. 7 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रेट खेळलेत. विषयब्रिजमध्ये फिल्डर तैनात लॉंग ऑफला डीप मध्ये एक सिंगलने काही घडणार नाहीये. पूर्णपणे आता प्रयत्न मी तर म्हणेन सोडलेले आहेत की काय टीम खडकवाडी या टीमने. कारण की मॅच असं वाटतं एका बाजूला झुकले पूर्णपणे. 54 धावांचं लक्ष होतं 3 ओव्हरमध्ये आणि अखेरीस ही मॅच येऊन टिपली आहे. एका बाजूने पूर्णपणे मॅच पाहायला मिळते. संपूर्ण ही स्पर्धा ज्याची आपण चर्चा करत होतो आणि शैलेश पवार तिथे होते. चांगला एफर्ट्स परंतु बॉल आडला नाही आहे. बॉल अखेरीस जाईल सीमारेषा पार 4 धावांसाठी. आपण चर्चा करत होतो शुभारंभ चषकाची. त्यामध्ये आपण पाहिलं तर बरेचसे मॅच इथून शुभारंभ झाला संपूर्ण स्पर्धेचा, संपूर्ण या सीझनचा आणि संपूर्ण जी धुरा सांभाळली आमचे सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संपूर्ण जी टीम आहे त्याच्या माध्यमातून असोसिएशनच्या माध्यमातून ही अंतर्गत स्पर्धा तुम्ही पाहतायत. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आमचे बळीरामजी वारे साहेब असतील, नामदेवजी पार्टे साहेब असतील, तदनंतर नागीजी सुतार साहेब असतील, गणेशजी वाडकर साहेब, शैलेशजी पवार साहेब, मनोहरजी सकपाळ साहेब या संपूर्ण मान्यवरांनी भरपूर प्रतिसाद केला या स्पर्धेला आणि कशा प्रकारे ही स्पर्धा संपन्न होईल हे देखील पूर्णपणे काळजी घेतली. प्रत्येक खेळाडूला मात्र कशा प्रकारे संधी देण्यात येईल, प्रत्येक टीमला चांगली संकल्पना देखील या सीझनला घेऊन आले. जे म्हणजे पंचिंग कार्ड आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये असं प्रत्येक असोसिएशनमध्ये झालं पाहिजे कारण की कुठल्याही खेळाडूवरती अन्याय होणार नाही हे देखील काळजी प्रत्येक असोसिएशनने घेतली पाहिजे आणि ती काळजीची सुरुवात प्रथमतः मी तर म्हणेन सह्याद्री असोसिएशनकडून झाली आणि थोड्या काही वर्षामध्ये बरेच असे असोसिएशन किंवा क्रिकेटचे जे टीम्स आहेत ते देखील ही संकल्पना आणतील आणि एक चांगली संकल्पना मी तर म्हणेन. सॅल्यूट आहे संपूर्ण टीमला, सह्याद्री क्रिकेट असोसिएशनला. प्रथमच मी तर महाराष्ट्रामध्ये म्हणेन ही अशी संकल्पना आणली आहे जे पंचिंग कार्डची. पण सकाळीच पाहिलं
ऑन साईडला यावेळेस फटका सजवलाय, व्यासपीठाला सलामी दिली, परंतु अखेर शेवट गोड केला. या चौकाराने सामना अखेर जिंकला टीम पार्लेवाडी टीमने. जिंकलेल्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि हार्ड लक टीम खडकवाडी टीम